आता आपली गाडी हे आता डायरेक्ट तिकडं आपण मध्ये घेऊन जाणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी ओम चव्हाण, तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हा माझा 3 नंबरचा ब्लॉग आहे. मागचा मी NNS कॅम्पवरती ब्लॉग बनवला होता. मला जास्त टाईम भेटत नाही ब्लॉग बनवायसाठी, पण जेव्हा पण भेटेल तेव्हा मी असं सहज बनवतो. तुम्ही माझे ब्लॉग बघत राहा. तर आज गुढीपाडवा होता, त्याच्यामुळं आपण आपल्या सगळ्या विहिरींना, आपल्या बागांना किंवा आपल्या वावरांना मी निवड ठेवायला आलो होतो. तर सगळीकडे निवड ठेवून झालं आहे. हे बघा, इकडे आपली विहीर आहे, विहिरीत पण मी निवड टाकलं आहे. इकडं बागाला पण ठेवलं आहे. इकडं बागाला निवड ठेवलं आहे. आता मला परत तिकडं जायचं आहे. जे टावर दिसतंय ना, ते आपल्या वावरातच आहे. तिकडं पण एक निवड ठेवायचं आहे. आता तिकडं निवड ठेवून परत मला घरी जायचं आहे. परत दुसऱ्या मळ्यात पण जायचं आहे, तिकडं पण निवड ठेवायची आहे. तर हे सगळं तुम्हाला मी दाखवू शकत नाही, कारण की ते एकदम छोटे छोटे मुमेंट्स होते. मी डायरेक्ट तुम्हाला आता सर्व झाल्यावरच आता इथं निवड ठेवून झाले होते. तर मग आता मी जातो, आपल्याला तिकडे टावरच्या वावरात पण जायचं आहे. ही आपली गाडी दादा, आपली विहीर बागत होती, त्याच्यामुळं मी डायरेक्ट गाडी घेऊनच विहिरीपर्यंत चाललो होतो. एवढ्या लांब पै कोण जाईन आता, चला म्हटलं गाडीवरच आत. तर हे बघा, हा आपला बाग आहे. या बागेशेजारी आपल्या आत्याच्या फार्म हाऊसचं काम चालू आहे. तर आपण ते बघायला आलो होतो काय चालू आहे. खूप भारी इथं त्या फार्म हाऊसचं जे काम चालू आहे. तर त्याला मी तुम्हाला काही क्लिप्स आतमधल्या पण दाखवून देतो. इकडं हा बेडरूम आहे, इकडं बी चांगलं काम झालेलं आहे. हे आपल्या आत्याचं फार्म हाऊस आहे. याचं काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. तर काही मी तर आलो होतो निवड ठेवायला टावरच्या वावरात. इथं निवड ठेवलं आहे, पण आता तिकडं लांब आहे विहीर, तिकडं जायला खूप टाईम लागेल. मग मी ठरवलं आता मी डायरेक्ट या गावाच्या वावरातून गाडी घेऊन जातो तिकडं, आणि तेवढं निवड ते विहिरीत टाकून येतो. आता आपली गाडी हे आता डायरेक्ट तिकडं आपण मध्ये घेऊन जाणार आहे. तर मी डायरेक्ट इकडं वावरात गाडी घेऊन आलो आहे, आणि खूप घुसायला टपतोय का वावराचा. असं विहिरीपर्यंत पोहोचलो आता. इथं ही आपली विहीर. तर तिकडून मी आलो आहे इथपर्यंत. इथं विहीर आहे आपली. आता इथं पटकन मी निवड ठेवतो आणि पटकन घरी जातो. आता खूप ऊन पण झालेलं आहे इथं. तर काही मी इथं निवड ठेवलं आहे. तर मला परत आता याच रस्त्याने परत जायचं आहे. आणि आपली गाडी कशी तेवढं सांगणार असतं. आपली गाडी कोणती सिच्युएशन असू, कोणती कंडिशन असू, हार नाही मानत. आपल्या गाडीचा नंबर कसा आहे तेवढं सांगा फक्त कमेंटमध्ये. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मग पुढे काय होईल ते तुम्हाला सर्वांना दाखवेल. तर काही मी सगळे निवड ठेवून आलो होतो. घरी आलो, जेवण वगैरे केलं, आणि मस्तपैकी एक झोप काढली. मी इकडं बागेत आलेलो आहे. इथं जे आपलं जुनं भाग होता सोनाचा, ते तोडायचं काम चालू होतं, तुम्ही बघू शकता. तरी पण पूर्ण पावसाचं वातावरण झाले. इकडं आपलं भाग तोडायचं काम चालू आहे. हा प्लॉट तोडत असताना मला खूप वाईट वाटतंय, कारण जेव्हा मी लहान होतो तेव्हापासूनचा हा प्लॉट होता, आणि मी सर्व काही या प्लॉटमधूनच शिकलो होतो. फवारणी असेल, अजून काही इतर कामं असतील. मी इमोशनली कनेक्टेड होते या प्लॉटसोबत, म्हणून मला खूप वाईट वाटतंय. शेवट या प्लॉटला मी 15-20 मिनटं पाणी दिलं, आणि मग हा प्लॉट आता तोडायला चालू केलं आहे. लेबर लोकांचं भाग तोडायचं काम चालू आहे. त्याच्यामुळं आता आपण घरी जाऊ. माझं पण काही काम पेंडिंग आहे, तेवढं मी करतो. तर मित्रांनो, इथं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे खूप. तुम्ही बघू शकता, खूप काळे ढग इथं आलेले. काल पण पाऊस आला होता. इथं लासलगावमध्ये आपलं गारपीट झाली.
तर आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढं दाखवणार आहे. तर पुढे या प्लॉटची काय प्रोसेस होईल ते तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. आपल्याला या लाकडांची कुट्टी करायची ती कशा प्रकारे होती ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, वाटलंच तर परत बघा. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.